म्हणजे जवळपास 27,000 ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून तुम्ही इथं आला. त्याला सगळ्यांनीच यावं असा काही नियम नसतो, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही आला. अतिशय महत्वाची बाजू तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे. त्याच्यामुळं यांना मौका लागला पाहिजे. हे 302 मध्ये गेले पाहिजे आणि बिन भाड्याच्याच खोलीमध्ये राहिले पाहिजे. आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत कुठं ठेवायचे हे सुद्धा मी सीएम साहेबांना सांगणार. जवळपास नातेवाईक मित्र मंडळी गेलेच नाही पाहिजे, एकटेच राहिले पाहिजे आणि पूर्ण यांचा तेरे नाम झाला पाहिजे. तेरे नाम पिक्चर बघितला ना तुम्ही, त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी यांची अवस्था झाली पाहिजे. हे तेरे नाम सारखे पागलवाने हिंडले पाहिजेत, अशा पद्धतीची यांची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची. आणि तुम्ही जे इथे आलात खूप चांगली, शासनाच्या वतीने प्रतिनिधी येणारच असतो, येतोच. प्रत्येकाला मी स्वतः ग्रामविकास विभागाला बोलतो की आता तुम्ही पटकन धरणे आंदोलन चालू आहे तिकडे जा, एक प्रतिनिधी त्यांचं निवेदन घ्या. निवेदन सरकारपर्यंत जातात आणि हे बाहेर पोलीस लोक असतात ते त्यांचं कामच असते. दत्ताभाऊ तुम्ही म्हणले प्रतिनिधी आला नाही, प्रतिनिधी येणारच, ऑटोमॅटिक येणार. पण त्यांना मी लवकर सांगतो लवकर जा तुम्ही. आणि महिला भगिनी सुद्धा आमच्या या ठिकाणी आल्या. महिला भगिनींना विनंती आहे माझी की तुम्ही आलात खरोखर चांगलं आहे, कारण आता तुम्ही 33% इथं आहात आणि भविष्यात जरी 33% असलं तरी निवडून येताना 50% येतात बरं का. पण आता ओपन मुळे तसं नसेल होत. मेंबर मधून होतं तेव्हा माझ्या आष्टी मतदारसंघात 72% महिला सरपंच झाल्या, पुरुष फक्त 28%च राहिले होते. आम्ही एक वेळेस कार्यक्रम घेतला तो 72% महिला, कंपल्सरी केलं की महिलांना घेऊन या. तर अशी एकंदरीत परिस्थिती. त्या संतोषच्या माय माऊलीच्या मिसेसला नोकरी लावून दिली पाहिजे. आणि नोकरी जर लावली तर उद्या कोणीही तडजोडीला त्या माऊलीकडे गेलं नाही पाहिजे, धनंजयकडे नाही गेलं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबियाकडे नाही गेलं पाहिजे. याची संपूर्ण जबाबदारी आपण घेऊ. आणि हे जो राग आहे, हा जो रोष आहे, हा रोष तुम्ही लोकांच्या पर्यंत नेऊन घाला. सरकार त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे. सरकार म्हणण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री हे त्याच्या बाबतीमध्ये 100% पॉझिटिव्ह आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि बॅरिस्टर AR अंतुले साहेबांच्या नंतर सरपंचाच्या बाबतीत जर पॉझिटिव्ह कोणता मुख्यमंत्री राहिला असेल तर तो फक्त देवेंद्र फडणवीस. मधल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एवढं पॉझिटिव्हली सरपंचाकडे बघितलेलं नाही, तेवढं त्यांनी निश्चितपणे पाहिलेलं आहे. आणि आज संध्याकाळी देशमुखांचं कुटुंब त्यांना मी बोलवलंय.